सर्व जॉईन झाले. ठीक आहे, आपण आजचं सेशन सुरू करूया. सर्वांचं स्वागत. आपण लोक वॉन्ट टू साइन ठीक आहे, आपण या सत्राला सुरू करूया. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण नियमित येता आणि अशा सत्रांचा फायदा होतो आपल्याला. आज आपण या सत्रामध्ये शुद्धीकरणाची प्रक्रिया त्याचा अनुभव घेऊया, ते शिकूया. त्याच्यापूर्वी मी आज ग्रुपमध्ये एक अल्बर्ट आइन्स्टाईन यांची काही स्टेटमेंट टाकली होती, ते थोडं आपण त्याच्यावरती ही आपल्या सत्र संचलनाची एक पद्धत आहे. इथं आपण वर्तमानात राहतो. आपली मनाची वृत्ती ही आनंददायी असली पाहिजे. मौज करा, म्हणजे एक्झॅक्टली आपण खेळणार नाही मुलांसारखं, पण असं आनंददायी आपलं माइंडसेट असलं पाहिजे. एका वेळी एकानेच बोलावे. ही फार सुरक्षित जागा आहे जिथं आपण एकामेकांचे विचार ऐकून घेणार आहोत. आपण एकामेकांकडे शिकणार आहोत. म्हणूनच आपण आपल्या ध्यान सत्रानंतर आपला अनुभव शेअर करतो आणि जे जमत नाही ते करण्याचा प्रयत्न करतो. त्याला स्वतःला आव्हान देण्याची प्रक्रिया म्हणतात. कारण जर जे जमत नाही ते करण्याचा प्रयत्न आपण सोडून दिला तर ते आपल्याला कधी शक्य होणार नाही. पण जे जमतं ते आपण करत राहणं, त्याच्यातच आपल्या आत्मविश्वास वाढतो. ती क्रिया हळूहळू आपल्याला आत्मसात करायला मदत होते. ते जे शिल्प दाखवलं आहे याचा अर्थ असा आहे की आपण आपलीच जडणघडण करत असतो. आपल्या जीवनाची शिल्पकार आपण असतो. व्हेरी गुड. या जे अल्बर्ट आइन्स्टाईन आहे त्याचे 3-4 स्टेटमेंट मी शेअर केले होते. त्यांचे महत्वाचे स्टेटमेंट असे आहे की कोणती समस्या ज्या पातळीवरून निर्माण झाली त्याच पातळीवरून सोडवता येत नाही. याचा अर्थ असा की एखादी समस्या, कारण आपल्या सर्व जी कोणती समस्या आपण जीवनात फेस करतो, निर्माण करतो, जी उद्भूत होते आपल्या जीवनात, ती काय होते, ती आपल्या सवयींमुळे निर्माण होते. आणि जोपर्यंत त्या सवयीला तोडण्याची प्रक्रिया किंवा त्या सवयीला बदलण्याची प्रक्रिया आपण अवलंबत नाही तोपर्यंत त्या सोल्युशनच मिळत नाही.
त्याचं मी एक थोडं उदाहरण पण देतोय. समस्या सोडवण्याबद्दल अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे प्रसिद्ध वाक्य बदलच्या जगात नवीन विचारसरणीची गरज अधोरेखित करते. एका विचारसरणीने निर्माण झालेली समस्येचे निराकरण करण्यासाठी नवीन किंवा चांगल्या विचारसरणीची चितणीची आवश्यकता असते. माईक बंद ठेवा. माईक बंद ठेवा. सर्वांनी कृपया माईक बंद ठेवा. इथे चेतनेचा शब्दाचा अर्थ झोप किंवा वैद्यकीय जागरूकता असा नाही. त्याचा अर्थ आहे लोक कसे विचार करतात, ते काय मानतात, आपली बिलीफ सिस्टम काय, आपण कोणत्या भरोशाने जगतो. जसं आपण तुम्ही गडचिरोलीला जाल, तिथले आदिवासी लोक कोणत्या विचारधारेने वागतात, आपल्या शहरी भागातले लोक कसे वागतात, पुन्हा मुंबईचे लोक कसे वागतात, अमेरिकन लोक कसे वागतात किंवा आफ्रिकन लोक कसे, एक आपली चालीरीती असते ना, त्या चालीरीतींचा आपल्या सवयीवर परिणाम होतो आणि त्या पद्धतीने आपण विचार करायला लागतो. ते परिस्थिती कशी समजून घेतात, ते कोणत्या पद्धतीने समजून घेत असतात परिस्थिती, ती सुद्धा आपल्याला, या सर्व गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारची विचारधारा बदलण्याची आवश्यकता असते. म्हणून जर त्या सवयी, कल्पना, निर्णयामुळे समस्या निर्माण झाली तर त्याच सवयी पुन्हा वापरल्याने वेगळा परिणाम होणार नाही, ती सवयच बदलणार नाही. आपलं कल्चर तेच आहे, आपलं सर्व, कारण आपल्या कल्चरचा परिणाम आपल्या तब्येतीवर होऊ शकतो, आपल्या हेल्थवर होऊ शकतो. तर कुठे ना कुठे ही बदलण्याची प्रक्रिया आपल्याला अंगीकार करावी लागेल. विचारसरणीच्या उच्च पातळीमध्ये चांगले ज्ञान, व्यापक दृष्टिकोन आणि सुधारित निर्णय याचा समावेश आहे. आइन्स्टाईन पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जलद वैज्ञानिक आणि राजकीय बदलांच्या काळात जगले. अणुशास्त्रज्ञांच्या शोधानंतर वारंवार चांगल्या मानवी विचारसरणी आणि जबाबदारीच्या गरजेबद्दल बोलले. त्यांची अनेक विधाने शांतता, शिक्षण आणि समस्या सोडवण्यावर केंद्रित होती. कोणतीही समस्या ज्या पातळीवरची जाणीव निर्माण केली आहे त्याच पातळीवर सोडवता येत नाही. हे वाक्य आइन्स्टाईनच्या विश्वासाचे प्रतिबिंब करते. मानवतेने जटिल समस्या सोडवण्यासाठी आपली विचारसरणी सुधारली पाहिजे. आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एका नवीन प्रकारच्या विचारसरणीची आवश्यकता आहे. याच्यात एक छोटी मी कहाणी सांगण्याचा प्रयत्न, एक छोटी कथा सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्याला आणखी स्पष्टीकरण येईल. एक छोटी कहाणी आहे व्यापारी आणि साधूंची. एक परंपरागत कथा ते तत्वतः चांगल्या प्रकारे स्पष्ट करते. एक व्यापारी जो आपल्या ग्राहकांना फसवणे थांबवू शकत नसल्यामुळे त्रस्त होतो. एका साधूकडे आला. तो म्हणाला, मला माहित आहे की हे चुकीचे आहे. दररोज संध्याकाळी मी प्रामाणिकपणाची शपथ घेतो, तरीही दररोज सकाळी मी स्वतःला पुन्हा खोटेपणाने वागताना पाहतो. माझ्या साधूने विचारले, जेव्हा तू संध्याकाळी शपथ घेतोस तेव्हा तुला खरोखरीच प्रामाणिक व्हावे असे वाटते का? व्यापारी म्हणाला, होय, अगदी पूर्णपणे. आणि जेव्हा सकाळ होते आणि एखादा ग्राहक तुझ्यासमोर उभा असतो तेव्हाही तुला प्रामाणिक राहावेसे वाटते का? व्यापारी क्षणभर थांबला आणि म्हणाला, त्या क्षणी मला विक्री अधिक हवीहवीशी वाटते. साधू म्हणाला, मग तुझी संध्याकाळची शपथ एक माणूस घेत आहे आणि तुझी सकाळची निवड कोणी दुसराच करत आहे. जोपर्यंत ते दोघे एकच माणूस बनत नाही तोपर्यंत शपथ अशीच मोडत राहील. व्यापाराने विचारले की त्यांना एक कसे करावे? साधूने उत्तर दिले, तुला त्या विक्रीपेक्षाही अधिक मोलाचे काय वाटते त्याचा शोध घ्यावा लागेल. जेव्हा तुला ते सापडेल तेव्हा खोटेपणा स्वतःहून थांबून जाईल. तर हे जवळपास सर्वांबद्दलही होऊ शकते. आपल्या प्रत्येक सवयी असते. आपण असा विचार करतो की उद्या सकाळी 6 वाजता उठावं किंवा सकाळी 5 वाजता उठावं. मग 5 वाजताचा अलार्म वाजला की 5 वाजता आपण अलार्म बंद करून पुन्हा झोपी जातो. आपली मुलं असतील, शाळेचे कॉलेजची मुलं असतील, हा प्रकार घडतच असतो. पण हे बदलवण्याची गरज असते. ही कसं बदलवायचं, याच्यासाठी ही जी नवीन जे विचारधारा बदलावा असं जे आइन्स्टाईन सांगतात किंवा अनेक संत लोक सांगून गेलेले आहेत, याचं उदाहरण म्हणजे आपल्या हार्टफुलनेसच्या शुद्धीकरणात सापडते. कारण जेव्हा जेव्हा आपण हे सर्व वर्तणूक आपल्या जीवन
शैलीत आणतो, तसं तसं आपलं जे ब्रेन मधलं न्यूरल नेटवर्क आहे, न्यूरॉन्स हे ट्रेन होतात. आणि हे ट्रेन एकदा झाले की त्याचं ट्रेनिंग आपल्याला बदलवता येत नाही. त्यासाठी काहींना सवयी आपल्याला लावून घ्यावं लागतात. मग ते ट्रेनिंग कसं करायचं? हार्टफुलनेस या आपल्या ध्यान पद्धतीमध्ये शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती रोज संध्याकाळी आपण करतो. ती केल्याने आपल्यात पूर्ण असा बदल करत जातो. काय होतं की जे आपण इम्प्रेशन्स कॅरी करत आहोत, जे आपण भावनिक मेमरी आपण संचित करत आहोत, त्या संचित झालेल्या मेमरी तेच ते इम्प्रेशन निघून जातात. ते निघून गेल्यामुळे आपल्या मनावरचा मेंदूवरचा ताण कमी होतो. ज्या कारणाने ताण आहे तो ताण निघून जातो आणि ते निघून गेल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता मी त्या सवयी बदलण्यासाठी योग्य झालेलो आहोत. तशी ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आज आपण इथे करून पाहणार आहोत. तर आपण ती बघूया. याच्या आधी आपण या गोष्टी घेतलेल्या आहे. मग पुनश्च आपण एकदा ही प्रक्रिया शिकण्याचा प्रयत्न करूया. ही मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवतो. त्याद्वारे आपण ही शुद्धीकरणाची प्रक्रिया काय आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करूया. खूप सोपी आहे. त्याचं प्रात्यक्षिक आपण आज करणार आहोत. सर्वांना आवाज येऊन राहिला? एकदा कन्फर्म करा. सर्वांना आवाज येऊन राहिला व्हिडिओचा? येत आहे. सुरू ठेवा तुम्ही, सांगतो. हो. दिवसभरात जमा झालेले सर्व ठसे काढून टाकण्याच्या हेतूने आरामदायक स्थितीत बसा. सावकाश डोळे मिटा व असा विचार करा की सर्व प्रकारची गुंतागुंत व अशुद्धता तुमच्या संपूर्ण संरचनेमधून दूर निघून जात आहे. हे सर्व तुमच्या मस्तकापासून ते तुमच्या माकड हाडापर्यंत पसरलेल्या तुमच्या पाठीकडच्या भागामधून धुराच्या रूपाने बाहेर पडू द्या. हळूवारपणे पण आत्मविश्वासाने व ठामपणे शुद्धीकरणाच्या या प्रक्रियेची गती वाढवा आणि ही प्रक्रिया 20 मिनिटांपर्यंत चालू ठेवा. जसे ठसे निघून जातील तसे तुम्हाला हृदयात हलकेपणा जाणवण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला जाणवेल की ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता असा विचार करा की मूल स्रोतातून पवित्र प्रवाहाचे खाली अवतरण होऊन तो पुढच्या बाजूने तुमच्या हृदयात प्रवेश करीत आहे. हा प्रवाह तुमच्या संपूर्ण शरीरामधून वाहत असून तो प्रत्येक कणाला संतृप्त करीत आहे. आता तुम्ही अधिक साध्या, पवित्र व अधिक संतुलित अवस्थेत आला आहात. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी साधेपणा, हलकेपणा व पावित्र्याने चमकत आहे. शुद्धीकरण परिणामकारकरित्या पूर्ण झाले आहे या ठाम विचाराने ते संपवा. सावकाशपणे डोळे उघडा.
आपण हा जो आता व्हिडिओ पाहला, या प्रकारे आपण शुद्धीकरणाची प्रक्रिया रोज संध्याकाळी करत असतो. आणि या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमुळे आपल्या मनात साठवलेले ज्या काही इमोशनल मेमरीज आहे, ज्या आपल्या मनावरती दडपण निर्माण करण्यास कारणीभूत आहे किंवा आपल्या सवयींसाठी कारणीभूत आहे, ह्या सर्व त्याला काढून टाकता येतात. आपण जेवढं प्रभावी हे नियमितपणे करू तेव्हा चांगले आपल्याला रिझल्ट मिळत राहील. आपण जर रेडी असाल तर ही प्रक्रिया मी गायडेड स्वरूपात करून देतो. साधारणतः 15 मिनिटं ते 20 मिनिटे प्रक्रिया चालते. सर्वजणांनी आपल्या घरी निवांत बसा, खुर्चीवर बसा आणि हा 20 मिनिटाचा जो कालावधी फार महत्वाचा आपल्यासाठी. खूप छान अनुभव येणार आहे आणि या ध्यान प्रक्रियेचा अनुभव आपल्याला फार काय शांती आणि एक वेगळा अनुभव देऊन जाणार आहे. त्यामुळे सर्वजण अलगदपणे आपल्या खुर्चीवरती बसा, पाय जमिनीवर टेकवा, आपले हात एकामेकाला जोडा, ध्यान मुद्रेत बसा आणि असा खूप ताणतणाव नाही, अगदी असं लाईट मूड मध्ये बसा. आपण सुरुवात करूया. मी सांगतो तसं तसं ही क्लिनिंगची प्रोसेस आपण करूया. काडूरवर ताई आहे, विकी भैया आहे, करुणा ताई आहे. ठीक आहे, मी सुरुवात करतो. बघा, अगदी हलगतपणे आपले डोळे बंद करा. एकदा आपल्या पूर्ण शरीर संरचनेचे अवलोकन करा. पायांची बोट, तळवा, टाच, गुडघ्यांपर्यंतचा भाग, वरती आपल्या कमरेपर्यंतचा भाग, आपल्या बैठकीचा भाग, पोट, छाती, शोल्डर्स, पाठ, खांदे, दोन्ही हाताचे बाहू, बाहूंच्या खालच्या हातांचा भाग, मनगटापर्यंतचा भाग, पंजे, बोट. अलगदपणे आपण आपल्या मानेचा भाग, पूर्ण चेहरा, पूर्ण डोक्याचा भाग, सर्व अगदी शिथिल होऊन गेलाय, रिलॅक्स होऊन गेलाय. आता एक असा विचार किंवा आपला एक मनोनिग्रह घेऊया की आपल्या शरीरातील सर्व अशुद्धता निघून जात आहे, त्या पाठीमागून निघून जात आहे. म्हणून आपल्या पूर्ण मनाचं लक्ष पाठीमागे केंद्रित करा. डोक्याचा मागचा भाग, मान, खांदे, पाठ, कमरेपर्यंतचा भाग, त्या मागच्या भागात आपल्या मनाला स्थित करा. सर्व शुद्धता पाठीमागून धुराच्या रूपाने निघून जात आहे. याबाबत विचार करा, निग्रह करा. त्याला निघून जात आहे. त्याला जाऊ द्या. इथे आपण आपली मनाची विचार क्षमता, निग्रह शक्ती वापरत आहोत, इच्छा शक्ती वापरत आहोत. सर्व अशुद्धतेच्या रूपाने सर्व धूर मागून निघून जात आहे. जाऊ द्या. ही जाऊ देण्याची प्रक्रिया आपल्याला फार चांगल्या प्रमाणे शिकायची आहे.
ध्यान असो, शुद्धीकरणाची प्रक्रिया असो, सोडून देणे आणि जाऊ देणे ही आपली मनोवृत्ती शिकण्याची फार गरज आहे. त्या गरजेचा आपल्याला फार फायदा होतो. मागून धुराच्या रूपाने छान सर्व सुद्धा निघून चालले आहे. कोणती घटना किंवा कोणती विचार आपल्याला आठवायचे नाही आहे. फक्त एकच विचार घेतो आपण, दिवसभरातील सर्व शुद्धता आपल्या संपूर्ण शरीर संरचनेतून मागून मागच्या बाजूने धुराच्या रूपाने निघून जात आहे. या दरम्यान जर आपले मन इकडे तिकडे भटकले, पुन्हा या प्रक्रियेवरती घेऊन यायचे. ही एक स्वयंचालित पद्धत आहे, डायनॅमिक प्रोसेस आहे, क्रियाशील प्रक्रिया आहे. जसे मागून धुराच्या रूपाने सुद्धा निघून जातात, तसं थोडा थोडा हलकपणा आपल्याला जाणवतो. आपल्यामध्ये साधेपणाची निर्मिती होते, सिम्प्लिसिटी. मागून सर्व अशुद्धता आणि जटिलता, जडत्व निघून जात आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या हृदयात साधेपणा, पवित्रता निर्माण होत आहे. साधारणतः ही प्रक्रिया आपण 5 मिनिटं सुरू ठेवली पाहिजे. आपलं लक्ष जर हृदयाकडे गेलं तर पुन्हा त्याला पाठीमागे घेऊन या. आपलं मनाचं लक्ष पूर्ण पाठीमागे असलं पाहिजे. तसा एखादा एक्झॉस्ट फॅन मध्ये जशी आपण हवा बाहेर निघून जाते, त्याच पद्धतीने हे सर्व शुद्धता आपल्या पाठीमागून निघून जात आहे. या प्रक्रियेमुळे आपलं मनोनिग्रहाची क्षमता वाढते. दैनंदिन जीवनामध्ये आपला मनोनिग्रह इकडे तिकडे भटकलेला असतो, पण या प्रक्रियेमुळे आपला मनोनिग्रह वाढतो. तो आपल्या जीवनाला फार उपयोगी आहे. आता आपण असा विचार घेऊया, वरून एका दिव्य स्रोतातून एक दिव्य प्रकाश आपल्या हृदयात प्रविष्ट होत आहे. आता मधली स्टेज आहे. पहिली स्टेज मध्ये आपण सर्व दूध काढून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता आपण या शुद्धीकरणाची गती वाढवूया. जसं आपण स्कूटरचं एक्सिलेटर वाढवतो, त्याच पद्धतीने आपली इच्छाशक्ती वापरून या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेची गती वाढवूया. अंतिम सौम्यपणे आपल्याला जमेल तेवढंच आपल्याला आपल्या मनाला अनुरूप, कुठेही ताणतणाव नाही, शुद्धीकरणाच्या प्रक्रियेची गती वाढवूया. आणि गतिशीलतेने हा दूध पाठीमागून निघून जात आहे, त्याला निघून जाऊ द्या.
प्रक्रिया अगदी आपल्याला आपल्याला अनुरूप करायची आहे. त्यामुळे आपलं मनोनिग्रह प्रबळ होतं. सर्व शुद्धता आपल्या संपूर्ण शरीर शुद्धता, जडत्व सर्व निघून जातं. ही प्रक्रिया आपल्याला रोज संध्याकाळी दिवसाच्या शेवटी जेवणाच्या पूर्वी करायची आहे. आता या शुद्धीकरण या प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी शुद्धीकरण प्रगतीपथावर झालेलं आहे. त्यामध्ये हलकपणा जाणवायला लागतो. आता तृतीय चरणात आपण असा विचार घेऊया, वरून दिव्य स्रोतापासून एक दिव्य प्रकाश आपल्या हृदयात प्रविष्ट होत आहे, मागून सर्व अशुद्धताना घेऊन जात आहे. ही जी सजेशन आहे किंवा हा विचार आहे फार महत्वाचा आहे. जी काही अशुद्धता आपल्यातून निघून जात आहे त्या ठिकाणी दिव्य प्रकाश, दिव्यत्व भरून जाणं फार आवश्यक आहे. अन्यथा त्या ठिकाणी सुद्धा आपल्या विचारांद्वारे अन्य कोणत्या गोष्टीचा परिणाम भरला जाऊ शकतो. तर हा विचार फार आवश्यक आहे. वरून दिव्य स्रोतापासून एक दिव्य प्रकाश, दिव्य प्रवाह आपल्या हृदयात प्रविष्ट होत आहे व सर्व अशुद्धतांना घेऊन जाण्यास मदत करत आहे. हा प्रवाह काही वेळ चालू राहू द्या. त्या दिव्य प्रकाशाने आपल्या हृदयातील पूर्ण संरचनेतील कण आणि कण व्यापून टाकलेला आहे. आपण व्हिडिओमध्ये बघितलं त्याप्रमाणे आपल्या पूर्ण मानव शरीरातील कण आणि कण त्या दिव्य प्रकाशाने भरून जात आहे. हृदय अगदी पवित्र होत चाललं आहे. आपली प्रवृत्ती अगदी साधी सिंपल होत चालली आहे.
आपल्या शरीरातील रोम आणि रोम पूर्णतः त्या दिव्यत्वाने भरून गेलेला आहे. आपण पूर्णतः पवित्र झालेलो आहोत. एकदम आत्मविश्वासाने ही प्रक्रिया पार पाडायची आहे. आत्मविश्वास श्रद्धेने पूर्ण प्रक्रिया पार पाडायची आहे. अंतिमतः आपल्याला असं वाटलं पाहिजे आपल्या ठाम निश्चयाने की आपण पूर्णतः पवित्र झालेलो आहोत. आता आपण थोड्या प्रक्रियेला रिलॅक्स करूया. रिलॅक्स व्हा. अशा स्थितीत आपण काही वेळ आता ध्यानस्थ बसूया. आता अगदी शांतपणे आपली ध्यान आपण स्थिर रिलॅक्स होऊया. पूर्णतः रिलॅक्स झालेलो आहोत. आपण अगदी शुद्ध आणि पवित्र झालेलो आहोत. आपल्यामध्ये अगदी साधेपणा निर्माण झालेला आहे. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमुळे आपलं पूर्ण आरोग्य, पूर्ण आपलं शरीर आरोग्यदायी झालेलं आहे. आपलं संपूर्ण हृदय दिव्य प्रकाशाने भरून गेलेलं आहे. पूर्ण शरीरातील रोम रोम मध्ये तो दिव्य प्रकाश प्रगट झालेला आहे, भरून गेलेला आहे. आपलं हृदय पूर्णतः निर्मळ झालेलं आहे.
आपल्या हृदयातील तो दिव्य प्रकाश आपल्या अवतीभोवती भरून जात आहे. इथे आपण ध्यान करत आहोत. आपलं संपूर्ण घर, आपली ज्या रूम मध्ये आपण बसलो ती रूम, ती खोली सर्व त्या दिव्य प्रकाशाने भरून जात आहे. आपल्या अवतीभोवतील सर्व मानवतेला या दिव्य प्रकाशाचा फायदा होत आहे. आपले कुटुंब, आपले मित्र परिवार, आपले समाज बांधव या सर्वांना या दिव्य प्रकाशाचा फायदा पोहोचत आहे. सर्व सृष्टीमध्ये शांत स्वभाव प्रस्थापित होत आहे. आपण आता रिलॅक्स होऊया. आपण वर्तमान स्थितीमध्ये येऊया. सावकाशपणे आता आपण डोळे उघडूया. जेव्हा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा हळूहळू डोळे उघडा. आता आपण डोळे उघडू शकता. त्या बरं वाटेल त्या डोळे उघडू शकता आपण आता. सर्वजण आता वर्तमान स्थितीमध्ये येऊया. रिलॅक्स होऊन आपले आता डोळे उघडा. थोडा वेळ आपले व्हिडिओ पण ऑन ठेवा. आपला अनुभव सर्वांच्या. अहो एक मिनिट, तुमचा आवाज कमी येत आहे. मला येत आहे की आवाज सगळ्यांनाच येत आहे? कमी येत आहे? कमी येऊन राहिला का? येतोय सगळ्यांना माझा येतोय आवाज? का? मला येत होतं चांगलं. येत मला आहे. खूप हा, कमी येत आहे आवाज. हा ठीक आहे. बरं आत्ताच बाकीचे कमी आला. चालू आहे. रंजना थोडं काही उघडा, थोडं आपलं व्हिडिओ ओपन करा थोडा वेळ. 1-2 मिनिटं. हा, कसं झालं ताई? सध्या छान झालं. हलकं हलकं वाटत आहे आता. हा, ही शुद्धीकरणाची प्रक्रिया फार महत्वपूर्ण आहे. सर्व ठिकाणी ध्यान शिकवल्या जाते, पण ध्यानाच्या पूर्वी ध्यानासोबत ही शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती फार महत्वाची आहे. खरा फायदा आपल्याला शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमुळेच होणार आहे. ही प्रक्रिया आपण रोज संध्याकाळी जेवणाच्या पूर्वी करायला पाहिजे. स्त्रियांना तुम्हाला जर वेळ मिळाला 5-6 वाजता पण तुम्ही करू शकता. पुरुष मंडळी 7-8 वाजता जर आले ऑफिसमधून कामावरून, तर त्यावेळेस ते करून म्हणजे घरी जायच्या म्हणजे बाकीच्या गोष्टी सुरू व्हायच्या आधी, फॅमिली इंटरॅक्शनच्या आधी आपण ऑफिसमधून आलो, हातपाय धुवून आपण शुद्धीकरणाची प्रक्रिया केली पाहिजे. ध्यानात आणि या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये थोडा फरक आहे. तो जाणवला रंजना ती तुम्हाला? हो हो. डोक्याचा ताण थोडासा कमी झाला. हा, छान.
तुम्ही आता बोलता ध्यान शीतलताई, संगीता बोला तर. बोला ताई. हा. ध्यानासाठी अजून बराच वेळ लागणार आहे. एकदम म्हणजे मन स्थिर होणार नाही. आम्ही सकाळी एक नाही का 6 वाजता एक लिंक शेअर करतो आपल्या ग्रुपमध्ये. हा हा. हा, तर ते सत्र करा, जॉईन करा रोज सकाळी 6 वाजता. हो त्या साधारणतः 15-20 मिनिटं थोडी चर्चा असते, काही गोष्टी शिकवल्या जातात, त्याच्यानंतर ध्यानाची प्रक्रिया सुरू होते. तर ते करा रोज सकाळी, कारण थोडं गाइडेड सोबत राहिलं तरच ते ध्यान चांगलं. हो. आवाज थांबला तुमचा सर. आवाज नाही येते आता. हो आवाज नाही येत आहे. त्यांच्या आरोग्य ग्रुपमध्ये ठीक आहे, छान. आता येत आहे. ठीक आहे. थांबूया इथं आपण ताई, पुढच्या गुरुवाला पुन्हा भेटू. हो हो हो. ठीक आहे. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर्वांना.